तर मी माझं सौभाग्य ह्या चॅनलमध्ये सर्वांचं तुमचं मनापासून स्वागत आहे. चला तर आता मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे. तर 2 कांदे कट करून घेतलेले इथं. फ्लावर घेतली 1 वाटी, पाऊण वाटी वाटाणा घेतलेला आहे हिरवा. तर त्याला साहित्य काय काय घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही. तर मी इथं लाल मिरची पावडर घेतली, 1 चम्मच धना पावडर घेतली, अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे. तर आपला घरगुती मसाला पण घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेले इथं. आणि इथं बघू शकताय 1 चम्मच मीठ घेतलेले. तर मीठ का कमी वापरायचं, आपण चपात्याला पण मीठ वापरणार आहे ना, म्हणून ही मीठ मी कमी वापरणार आहे. चला तर आता मी इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. कढई पण आतनं जळून बसली. तर आधी मी काय करणार आहे, जिरे टाकून घ्यायचे. ते जिरे पण घेतलेले इथं बघू शकताय, अर्धा चम्मच जिरे घेतलेले इथं. आधी आपल्याला जिरे टाकून घ्यायचे. ते नंतर आपल्याला कढीपत्ता पण टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला कट करून घेतलेला कांदा पण टाकून घ्यायचा आहे. तरी कांदा फ्राय होऊन द्यायचा आहे आपल्याला. वाटाणा पण टाकून घ्यायचा आहे. ते वाटाणा पण तळून घ्यायचं आहे त्यामध्ये, कांद्यामध्ये. आणि त्यावरून आपल्याला जे मीठ घेतलेलं आहे ते मीठ थोडंसं ह्याच्यात अर्धा चम्मच टाकून घ्यायचं आहे. बघू शकता मी अर्धा चम्मच मीठ टाकलं, अर्धा चम्मच तसंच बाकी आहे. तर मी कढई चेंज करत आहे. त्याला कढई चेंज केली तर आपल्याला धना पावडर पण टाकून घ्यायची. आता मी सगळी जी घेतलेली वस्तू आहेत ना, ती सगळे ह्यामध्ये टाकून घेणार आहे. तर हे मिक्स करून घ्यायचे. हे सर्व मसाले वगैरे मिक्स करून घेतले का, तर जे आपण फ्लावर घेतली होती पाण्यात उकळून शनी, त्यामध्ये आपल्याला फ्लावर यूज करायचे आधी. का तर ती वाटाणा कवळा असल्यामुळं वाटाणा हे होतो जास्त तेलात उडला जातो, म्हणून मी वाटाणा आधी टाकला होता. पण ते परतून झाला म्हणून मी सगळं साहित्य पण टाकलेलं आहे. तर आता हे मिक्स करून झालेलं आहे. तर आपल्याला मटकी टाकून घ्यायची. आणि एका साईडला मटकी टाकून घेतली तर आपल्याला एका साईडला घरगुती मसाला घेतलेला होता ते पण टाकून घ्यायचं आहे. आणि ते राहिलेल्या मुख्य मटकीवरती टाकून घ्यायचं आहे आपल्याला. चला तर आता हे सगळं मिक्स करत आहे. तर ह्याला तेल सुटूपर्यंत शेगडी फुलच ठेवायची आणि ही चमच बाजूला काढून आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहे. तर 10 ते 5 मिनटं झाकण ठेवायचं ह्याला तेल सुटूपर्यंत. बघू शकता इकडं ते आपल्याला पाणी फ्राय करायला ठेवलेलं आहे ना मटकीन, ते त्याला पाणी सुटूपर्यंत तेल सुटूपर्यंत तर आपल्याला इकडं पाणी गरम करून घ्यायचं आहे कोमट, म्हणजे भाजीला टाकायला छान चव येते. तर बघू शकता ह्याला किती भारी तेल सुटलेलं आहे आणि किती मस्त भाजीचा वास पण यायला आहे. तर पाणी गरम होईपर्यंत आपल्याला जी वाटी 1 कूट घेतला होता शेंगदाण्याचा, ते 1 वाटी कूट आपल्याला ह्यामध्ये मिक्स करायचं आहे. चला तर आपण आता ह्याच्यात पाणी पण टाकून घेतलेलं आहे. आता ह्याच्या परत आपल्याला झाकण मांडून घ्यायचं आहे. झाकण ठेवून घेत आहे. तोपर्यंत त्या साईडला तवा तापाय ठेवलेला आहे. बघू शकताय तर तवा पण तापाय ठेवलेला आहे, शेगडी बारीक आहे. चला तोपर्यंत गव्हाचं पीठ मी भिजवून घेत आहे. चला तर आता इथं मी झाकण काढते. बघू शकताय भाजीला कशी तरी सुटायला लागलेली आहे. तर आता मी गॅस बंद करून त्यावर झाकण परत ठेवणार आहे. गव्हाचं पीठ भिजाय घेतलेलं आहे मी. चला तर इथे मी छोटासा उंडा बनवून घेतलेला आहे चपाती बनवायला. चला आता मी चपाती बनवून घेते. तर एवढूशा उंड्याची चपाती किती फुगते हे पण तुम्हाला दाखवते. करते
चला तर आता माझ्या चपात्या पण झालेल्या आता बघू शकताय चपाती पण कशी फुगते. इकडं मटकीची भाजी झालेली आहे. अशी चपाती जर चौकून भाजली गेली तर एकदम खायला छान आणि चविष्ट लागते. त्यामुळे कधी चपाती भाजताना संपूर्ण भाजून घ्यायची, कुठं न कच्ची राहता. तर इथं मी ह्या पद्धतीने चपाती भाजून घेतलेली आहे. तर इथं बघा मस्त तरी छान वाणी आलेली आहे आणि इथं मटकीची भाजी तयार आहे. कोणाकोणाला आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूर्णपणे व्हिडिओ बघू शकता.